नमस्कार, मेघास मराठी रेसिपीमध्ये आज आपण एक छोटासा बेंटो केक तयार करत आहे। त्याचा फ्लेवर आपण कुल्फी फ्लेवर करत आहे। तर आपण त्यासाठी 125 ग्रॅम एवढं प्रीमिक्स घेतलेलं आहे। ते आपण एका भांड्यात टाकून घेऊ। त्यात थोडंसं एक पळी एवढं आपल्याला तेल टाकायचं। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं बॅटर छान भिजवून घ्यायचं आहे। बॅटर व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर भिजवून घ्यायचं आहे। आपण एक केक टिन घेतलेला आहे, त्याला बटर पेपर लावून घेतला आहे। हे पूर्ण बॅटर आपण केक टिनमध्ये टाकून घेऊ। आपण हे केक मिक्स जो केला आहे तो पॉट असा टॅप टॅप करून घ्यायचा, म्हणजे यातले एअर बबल्स निघून जातात आणि आपला केक छान बेक होतो। आपण कढई प्रीहीट करायला ठेवली होती 5 मिनिटं आधी। आता आपण केक याच्यात 20 ते 25 मिनिटांसाठी बेक करायला ठेवून देऊ। आपण ट्रोपोलाइटची व्हिप क्रीम घेतलेली आहे। जेवढं आपण प्रीमिक्स घेतलं होतं त्याच वाटीने आपण 125 ग्रॅम एवढी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। ती आपण छान फेटून घेऊ। आपण व्हिप क्रीम आता फेटून घेऊ। त्यासाठी सुरुवातीला बीटर आपण स्लो याच्यावर ठेवायचं आणि नंतर एक एक स्टेप वाढवून आपण 2 ते 3 मिनिटात क्रीम व्यवस्थित आपण फेटून घ्यायची। आपली व्हिप क्रीम तुम्ही बघू शकता अशी मी भांडं असं उलटे करून दाखवते, ती ही खाली पडत नाही, याचा अर्थ आपली क्रीम छान फेटून तयार आहे। आपण 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आणि त्यात 2 चमचे दूध ॲड केलंय। याचं हे बॅटर आपण तयार करून ठेवलंय। 1 कप आपण एवढं दूध घेतलेलं आहे, ते आपण पॅनमध्ये टाकून घेऊ। आपलं दूध गरम झालं की आपण त्यात 2 चमचे एवढी मिल्क पावडर ॲड करायची। थोडीशी आपण 3 ते 4 चमचे एवढी साखर टाकून ठेवायची। आपलं हे कुल्फी क्रश आपण तयार करत आहे आणि त्यानंतर हे छान साखर आणि मिल्क पावडर आपली मिक्स झाली की आपण जे कस्टर्ड पावडर तयार करून ठेवलेलं होतं दूध, ते आपण यात ॲड करून घेऊ। यात आपण विलायची पूड टाकायची। कुल्फी क्रश तयार झाला आहे। आपण गॅस बंद करायचा आणि आपण यात व्हॅनिला इसेन्स टाकून घ्यायचं आणि हे थंड करून घेऊ। 20 मिनिटं झालेले, आपण आपला केक एकदा चेक करून घेऊ। तुम्ही बघू शकता आपला केक एकदम छान तयार झाला आहे। आता आपण हा थोडा थंड करून घेऊ। आपला केक आपण केक टिनमधनं काढून घेऊ। आपण आपल्या केकचे 3 स्लाइस कट करून घेऊ। सगळ्यात सुरुवातीला वरचा स्लाइस आपण कट करून घ्यायचा आहे। मध्यभागी केकला हात लावायचा आणि साईडने टर्निंग टेबल थोडासा टर्न करत करत आपल्याला केक कट करून घ्यायचा आहे। तशाच पद्धतीने आपण आणखी एक स्लाइस कट करून घेऊ। आपण ही व्हिपिंग क्रीम जी फेटून घेतली आहे त्यात आपण हा कुल्फी क्रश 2 चमचे एवढा ॲड करून घेऊ, म्हणजे आपल्या केकला छान असा कुल्फीचा फ्लेवर येईल। मिक्स करून घेऊ। आपण हे शुगर सिरप तयार करून घेतलंय, यातही आपण 1 चमचा एवढा आपला कुल्फी क्रश टाकायचा, म्हणजे आपल्या कुल्फी फ्लेवरचं छान शुगर सिरप तयार होईल। आता आपण आपल्या केकची वरची लेयर तयार करण्यासाठी मिल्की बार एक अशी कॅडबरी घेतलेली आहे, त्यात आपण व्हिप क्रीम टाकायची। आता आपण गॅस बंद करू आणि हे थंड करू। सगळ्यात आधी आपण केकच्या बोर्डला थोडीशी व्हिप क्रीम लावायची, मधली लेयर आपण याच्यावर ठेवून घ्यायची। याला शुगर सिरपने आपण छान कोट करून घेऊ। साधारणपणे 2 चमचे एवढं आपल्याला शुगर सिरप लागलेलं आहे याला कोटिंग करायला। आता त्याच्यावर आपण व्हिप क्रीमची लेयर देऊ। त्याच्यावर आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकू आणि आपला कुल्फी क्रश जो आपण तयार करून घेतला होता तो आपण याच्यावर ॲड करून घेऊ। आता आपण सगळ्यात वरची लेयर ठेवून घेऊ, त्यालाही आपण शुगर सिरपने व्यवस्थित कोट करून घ्यायचं। सुरुवातीला साईडने व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची।
साईडला लावून झाले की आपण वरतूनही व्हिपिंग क्रीम लावून घेऊ. याच्यावर कुल्फी क्रश टाकून घेऊ. थोडेसे ड्रायफ्रूट टाकू. स्प्रेड करून घेऊ. आपण सगळ्यात शेवटची लेअर होती ती याच्यावर ठेवून घेऊ. त्यालाही आपण शुगर सिरपनी कोट करून घेऊ. आता आपण सुरुवातीला साईडने व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची, म्हणजे आपला बेस जो आहे तो छान पक्का बसतो. सुरुवातीला साईडला व्हिपिंग क्रीम लावली की आपला बेस छान पक्का तयार होतो. केकही थोडासाही हलत नाही. तुम्हाला जर स्पॅच्युलाने व्हिपिंग क्रीम लावणं जमत नसेल तर तुम्ही पॉलिथिन बॅगमध्ये पण टाकून क्रीम लावून घेऊ शकता. आता सुरुवात एकदम वरच्या लेअरला आपण व्हिप क्रीम लावून घ्यायची. फक्त व्हिप क्रीम टाकायची आणि स्पॅच्युला थोडा प्रेस करायचा. टर्निंग टेबल थोडासा हलवायचा आणि क्रीम सगळीकडे व्यवस्थित प्रेस करून घ्यायची. आपण एकदा स्पॅच्युलाने सगळीकडे व्हिपिंग क्रीम आपली व्यवस्थित लागली का चेक करून घेऊ. वरच्या कडा आपण प्लेन करून घ्यायच्या. फक्त साईडची व्हिप क्रीम असते ती आतल्या बाजूला ओढायची, म्हणजे आपल्या वरच्या कडा छान एकसारख्या होतात. आपण जे हे जेल तयार करून घेतलेलं आहे हे आपण गाळणीतनं छान गाळून घेऊ. आता आपण जे कुल्फी जेल तयार केलं आहे ते की आपल्या केकवर स्प्रेड करून घ्यायचं. पण हे थोडं थंड होऊ द्या, त्यानंतरच केकवर टाका. स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण हे सगळे आपल्या केकवर कव्हर करून घेऊ. साईडनं आपला स्पॅच्युला थोडासा आपण लाईट हाताने फिरवून घ्यायचा. स्टारचं नोझल घेतलेलं आहे ते पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतलं. आता मी त्यात व्हिपिंग क्रीम टाकून घेते. याला आपण पायपिंग बॅगनी पायपिंग करून घेऊ. फक्त आपल्याला प्रेस करायचं आणि समोरच्या बाजूला आणून सोडून द्यायचं. बघा तुम्ही किती छान आपली पायपिंग होतीये. याच्यावर आपण पिस्ता आणि ड्रायफ्रूटची गार्निशिंग करून घेऊ. अशी आपली एक कुल्फी घेतली आपण, ती याच्यावर आपली ठेवून घ्यायची आणि असा आपला मस्त कुल्फी फ्लेवरचा केक तयार आहे. तर हा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आपल्या मेघाज मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.